अमित देवतळे, ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशनचा फाउंडर डायरेक्टर आणि एक्स रिजनल डायरेक्टर, महाराष्ट्र सोलर मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन. मी एक सोलर ॲक्टिव्हिस्ट आहे. सोलर म्हणण्यापेक्षा रिन्युएबल एनर्जी ॲक्टिव्हिस्ट आहे, ज्याच्यामध्ये विंड असेल, सोलर असेल, बायोमास असेल, हायड्रोजन जनरेशन असेल, जे अपारंपरिक ऊर्जा स्रोत आहेत त्याच्याबद्दल जनरल पब्लिक अवेअरनेस असतील, पॉलिसी मेकिंग असतील, याच्याबद्दल महाराष्ट्रामध्ये असो किंवा देशामध्ये असो याच्याबद्दल काय घडलं पाहिजे, काय असलं पाहिजे, काय सिस्टम्स असल्या पाहिजे याच्याबद्दलचा एक पब्लिक अवेअरनेस करत असतो. इंटरॅक्शन विथ वेगवेगळ्या डिस्कॉम्स असतील किंवा स्टेट नोडल एजन्सी असतील आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या संपर्कात राहून इंडियामध्ये नवीन टेक्नॉलॉजीज कसं आणता येईल आणि त्याच्यातनं अपारंपरिक उद्योग कसा वाढवता येईल, बाहेरच्या देशामध्ये काय चालू आहे, असे व्हेरियस टेक्नॉलॉजीबद्दलचं काम करणारा एक सामान्य नागरिक आहे असं तुम्ही म्हणू शकता. सबसिडीची रक्कम वाचवण्याकरिता महाराष्ट्र सरकारने नवीन निर्णय लागू केलेला आहे, काय सांगा या बाबतीत? आता सगळ्यात चर्चा चालू आहे. 13 फेब्रुवारीपासून एक नवीन नियम याच्यामध्ये आणलेला आहे आणि त्या नवीन नियमामध्ये तुम्हाला असं लक्षात येईल की हा नियम सेंट्रल गव्हर्नमेंटने लागू केलेला नाही आहे किंवा स्टेट गव्हर्नमेंटच्या जे रेग्युलेशन्स असतात, MERC, महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी रेग्युलेटरी कमिशन, यांनी सुद्धा काही अशा गाईडलाईन्स दिल्या नाही. ही एक उत्पत्ती जी आहे ती MSEDCL कडनं आलेली आहे आणि ती रेग्युलेशनच्या स्वरूपात न येता ती वेबसाईट पोर्टलवरती आपल्याला रिस्ट्रिक्शन केलेलं आहे. म्हणजे जसं आपल्याला माहिती असेल की बॅरिकेटिंग आपण करतो, एक चांगला रोड चालू आहे, सुरळीत कामं सुरू आहे, तिथं तुम्ही बॅरिकेटिंग केली की त्याची स्पीड स्लो होते. हे स्पीड स्लो करायचं काम हे MSEDCL कडनं केलेलं आहे आणि याच्याकडनं कुठल्याही प्रकारचं उत्तर, कुठल्याही प्रकारचं प्री इंटिमेशन न देता हे काम केलेलं आहे. वर्षाला जेवढा विजेचा वापर तेवढीच सौर ऊर्जा निर्मितीला परवानगी, असा हा निर्णय येणार आहे, काय सांगा? नाही, तुम्ही जे म्हणताय की जेवढा विजेचा वापर तेवढीच निर्मिती, ॲज पर रेग्युलेशन आपल्या घरावरती किती म्हणजे सोलर व्यतिरिक्त तुम्ही सोलर सोडून द्या, सोलर हा तर दुसरा प्रश्न आहे. आपल्या घरी जे मीटर MSEDCL देतात आणि आपल्या घरी जे बिल येतं त्याच्यामध्ये आपल्या घरी कॉन्ट्रॅक्ट डिमांड किंवा कनेक्टेड लोड असे जे प्रकार आहेत त्याच्याप्रमाणे आपल्या घराला किती घरामध्ये इक्विपमेंट रजिस्टर्ड आहेत ते इक्विपमेंट किती राहतात ते आपल्याला दिलेले आहे. त्याच्यामध्ये 2 किलोवॉट, 3 किलोवॉट, 5 किलोवॉट, 10 किलोवॉट, फॅक्टरी असेल तर 50 किलोवॉट, 100 किलोवॉटचं लोड सँक्शन हे MSEDCL ने दिलेलं आहे. आता त्यांनी काय केलेलं आहे की ते ऑलरेडी अप्रूव्ड असल्यामुळे राज्य शासनाने, केंद्र शासनाने जे कार्यक्रम सांगितलं होतं की सँक्शन लोडच्या इतकं तुम्ही सोलर लावू शकता, हे रेग्युलेशन सांगितलं. MSEDCL ने त्याच्यामध्ये एक नवीन ॲडिशन केलं आहे की सँक्शन लोड किती असू दे. ते आत्तापर्यंत का बरं कळलं नाही 5 वर्षात, 7 वर्षामध्ये की हे असं नव्हतं, असं करायला पाहिजे नव्हतं. ते कुठेतरी एक नवीन रेग्युलेशन काढलं की तुमचा विजेचा वापर किती आहे त्याच्यावरती तुम्ही सिस्टम लावा. आता तुम्ही बघा की आपल्याकडे 3 सीझन्स आहेत, पावसाळा आहे, हिवाळा आहे आणि उन्हाळा आहे. उन्हाळ्यामध्ये आपलं कन्झम्पशन जास्त असतं, हिवाळ्यामध्ये कमी असतं आणि पावसाळ्यामध्ये ह्युमिडिटी असेल तर आपण AC वगैरे वापरतो. पण जेव्हा माझं लोडच्या हिशोबाने मला सोलर लावायची परमिशन ही केंद्र शासनाने आणि रेग्युलेशननी दिली आहे, त्याच्यामध्ये ऑब्स्टॅकल आणायचं काहीही काम नाही. हा नवीन उपक्रम जो केलेला आहे तो अत्यंत चुकी आहे. उद्या मी ॲडिशनल माझ्याकडे व्हेकल सेंट्रल गव्हर्नमेंट प्रमोट करत आहे, आपण ग्रीन एनर्जीवरती जाण्याचं शिफ्ट करतोय, तर आज माझ्याकडे बॅटरी ऑपरेटेड व्हेकल नाही आहे, माझी विजेची कॉस्ट जास्त आहे. पण मी सोलर लावल्यानंतर जर का ती विजेची कॉस्ट कमी होऊन मला जर का पारंपरिक ऊर्जा वापरून बॅटरी ऑपरेटेड व्हेकल काम करता येत असेल, पण त्याच्यामध्ये हे यांनी जो ॲव्हरेज केलेला आहे हे कुठल्याच रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये बसण्यासारखं नाही. प्लस हे महाराष्ट्र पहिला उपक्रम करतो, बाकीचे जेवढे राज्य आहेत त्यांच्यामध्ये अशा कुठल्याही प्रकारचं ऑब्स्टॅकल नाही. काय कारण असू शकतं की हे प्रतिबंध फक्त महाराष्ट्रामध्ये लागतं? प्रतिबंध महाराष्ट्रात का बरं लागू झाले? एक माइंडसेट बनवून टाकलेला आहे की जर का नॉर्मल ग्राहकांनी सोलर लावलं तर डिस्कॉम लॉसमध्ये येणार. आणि हा जेव्हा तुमचा माइंडसेट तयार झालाय की डिस्कॉमनी नॉर्मल माणसांना नॉर्मल माणसांना म्हणजे काय की जनसामान्य आपल्या खिशातनं पैसे लावतोय, राज्य शासन किंवा केंद्र शासन त्याला सबसिडीचा म्हणजे राज्य शासन तर सबसिडीच्या रूपामध्ये 1 रुपया देत नाही, केंद्र शासन देत आहे. तो सबसिडीचा पैसा कोणाचा आहे? तोही आपलाच आहे. आपण जे आज वॅटच्या स्वरूपात, GSTच्या स्वरूपामध्ये किंवा टॅक्सेसच्या स्वरूपामध्ये राज्य जे रेव्हेन्यू सेंट्रल गव्हर्नमेंटला शेअर करतं त्याच्यातून जो काही पैसा आपल्याला मिळतो तोच आहे.
पण जे माइंडसेट त्यांनी टाकलेलं आहे की नाही, आज महाराष्ट्रामध्ये चांगले ग्राहक आहेत जे डिस्कॉमला पैसे देतात, रेग्युलर पे आहेत मंथली, ते त्यांच्या हिशोबाने कमी होतील आणि त्याच्यामुळे डिस्कॉमचा लॉस वाढेल. त्या अनुषंगाने हे नवीन एक उपक्रम चालू. आणि हे उपक्रम आजचे नाही आहेत. ज्या दिवशीपासून रिन्युएबल एनर्जी पॉलिसी महाराष्ट्रामध्ये अप्लिकेबल केली, म्हणजे तुमच्या माहितीसाठी रिन्युएबल एनर्जी म्हणजे सोलर लावण्याची जी परमिशन आहे, नेट मीटरिंग आणि नेट बिलिंग जेव्हा यांनी आणलं होतं, हे महाराष्ट्र आणि गुजरात सगळ्यात शेवटच्या स्टेटपैकी एक स्टेट होते. बाकीच्या राज्यांनी पहिले अनुभवलं होते की आपल्या राज्यातील लोकांच्या घरावरती सोलर सिस्टम लागावी. हे प्रपोजल्स पहिले झालेत महाराष्ट्रात आणि इंडियामध्ये. हे महाराष्ट्रामध्ये आणि गुजरातमध्ये सगळ्यात शेवटचे स्टेट होते. काय वाटतं या महाराष्ट्र सरकारची पॉलिसी जी आहे ती कुठेतरी चुकत आहे का? महाराष्ट्र सरकारची पॉलिसी आज चुकत नाही. कुठले धोरण पकडा, आज म्हटलं की आपण बॅटरी ऑपरेटेड व्हेकल घ्यायसाठी तुम्ही प्रमोट कराल आणि दुसऱ्या वर्षी तुम्ही म्हणाल की नाही बॅटरी ऑपरेटेड व्हेकल घ्यायचं नाही कारण विजेचं बिल वाढत आहे. मग काही वर्षांनी तुम्ही म्हणाल की नाही नुसत्या बॅटरी ऑपरेटेड व्हेकल. कुठलीही पॉलिसी ती चांगली असो की वाईट असो किंवा त्याचे परिणाम हे बिफोर इम्प्लिमेंटेशन ऑफ पॉलिसी त्याचा एक सखोल अभ्यास, त्याच्यामध्ये फक्त आज चांगला दिसतंय म्हणून उद्या खराब दिसणार असं नको करता. डिस्कॉमनी सुद्धा MNRE सुद्धा एक जॉईंट कमिटी बनवावी, ही आम्ही बऱ्याच वर्षापासून आमची मागणी आहे की ज्याच्यामध्ये पब्लिक रिप्रेझेंटेशन असलं पाहिजे, ज्याच्यामध्ये डिस्कॉम असली पाहिजे, ज्याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंट असलं पाहिजे आणि एक स्टेग्नंट पॉलिसी नॉर्मल कस्टमरच्या हिशोबाने. या इंडस्ट्रीमध्ये इतके लोकांनी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे, रोजगार निर्मिती झाली आहे. दर 2 महिन्यानंतर, दर 1.5 वर्षानंतर तुम्ही जे संशोधन आणतात त्याच्यामुळे कुठेतरी कंझ्युमर डिस्टर्ब होतो. पॉलिसीवरचा लोकांचा विश्वास उडून राहिलेला आहे. आज सोलर लावायला कस्टमर घाबरणं सुरू झालं की यार उद्या लावायचं ना, माहीत झालं की सांगायचं की नाही सोलरमधनं आम्हाला वीज बिल माफच होणार नाही. तर अशा स्टॅग्नंट म्हणजे माझी सरकारला विनंती आहे की कमीत कमी 5 वर्ष नाही 10 वर्ष, तशी तर पॉलिसी 10 वर्षाची असली पाहिजे, पण 5 वर्ष तरी एक स्टॅग्नंट पॉलिसी देऊन त्याला कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही केले तर इम्प्लिमेंटेशन सोपं होणार. अशी आपण मागणी केलेली आहे. आपण या अगोदर वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून सुटलेले आहे. हा जो निर्णय आहे यासाठी समोरचा आपला पाऊल काय असणार आहे? नाही, आता काय झालंय की सोलर किंवा रिन्युएबल एनर्जीमध्ये अपारंपरिक ऊर्जाच्या आम्ही ॲज अ प्रमोटर आहोत. आम्ही आपल्या स्वतःला सगळे जेवढे सोलर इंटिग्रेटेड वॉरियर म्हणतो. कारण वॉरियर काय, आमचं लढाईचंच काम आहे कस्टमर सोबत. म्हणजे आम्ही शेवटची कडी आहोत. सेंट्रल गव्हर्नमेंटनी तयार केलेली पॉलिसी ही लोकांपर्यंत पोहोचवणारी आम्ही शेवटची कडी आहोत. म्हणजे यांनी कितीही सबसिडी दिली, कितीही काही प्रोग्राम्स रन केले, काहीही दिलं तरी कंझ्युमर हा काही डायरेक्ट सेंट्रल गव्हर्नमेंटला जात नाही किंवा स्टेट गव्हर्नमेंटला अटॅच होत नाही. तो आमच्या माध्यमातून होतो. आम्हाला कुठल्याही प्रकारचं इन्सेंटिव्हायझेशन नाही आहे. तरीसुद्धा आम्ही ॲज अ व्हॉलेंटियर काम करतो आणि दर 5 वर्षांनंतर म्हणजे तुम्हाला माहिती असेल की पहिल्यांदा नेट मीटरिंग आणि नेट बिलिंगच्या वेळेस आम्हाला उपोषणाला बसावं लागलं. त्याच्यानंतर चलो प्रकाशगडमध्ये की लोड सँक्शन होत नाही, त्याच्यानंतर सबसिडी येत नाही म्हणून पुन्हा उपोषणाला बसावं लागलं. दर 6 महिने 8 महिने गेले की आमच्या मागे एक नवीन म्हणजे बिझनेस पण करायचा आहे आणि पॉलिसीमध्ये इंटरव्हेन्शन पण करायचं आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छितो की जेव्हा केव्हा आम्ही इंटरव्हेन्शन करतो ते राज्य आणि केंद्र शासनाच्या फायद्याचंच असतं. तर आता जे समोरचं पाऊल आहे की नेहमी 2 उपोषणं झाल्या आहेत, 2-3 वेळा स्ट्राईक झाल्या आहेत. तर आज या माध्यमातून आम्ही वेट अँड वॉचची पॉलिसी म्हणजे 13 तारखेला हे सुरू झालं. त्याच्यानंतर आता आजची 18-19 तारखेपर्यंत आम्ही वाट पाहतोय. 23 तारखेला सेंट्रल गव्हर्नमेंटला पुन्हा भेटणार आहे. महाराष्ट्रातले विविध संघटना आणि विविध ॲक्टिव्हिस्ट काम करतात आहे. पण यावेळी जी काही मागणी आहे ती पुढच्या 5 वर्ष स्टॅग्नन्सी असेल याच माध्यमातून करणार आहे. एक छोटीशी मोहीम, काल शिवाजी महाराजांची जयंती होती आणि सगळे म्हणतात की बाजूच्या घरी शिवाजी यांनी जन्म घ्यायला पाहिजे, आपल्या घरी नाही. तसं करता सगळ्यांना जेवढे काही सोलर इंटिग्रेटर महाराष्ट्रातले त्यांना एक आवाहन केलं आहे की आज ही सेंट्रल गव्हर्नमेंटची स्कीम तुम्हाला सांगण्यात मला अत्यंत आनंद होतो की नागपूर हे राज्यातलं नाही तर देशातलं सगळ्यात जास्त रूफटॉप करणारी जागा आहे आणि आम्ही इम्प्लिमेंटेशन करतो या गोष्टी. तर कोणत्याही प्रकारचं इन्स्टॉलेशन किंवा कुठल्याही प्रकारच्या लॉगिंग केसेस या कुठल्याच पोर्टलला करायचं, कारण महाराष्ट्राचं 20 लाखाचं टार्गेट आहे. जे 1 कोटी घरांवरती सोलर सिस्टम, PM सूर्यघर हे 1 कोटी घरांवरती सोलर सिस्टम लावण्याचं ध्येय माननीय प्रधानमंत्रींनी घेतलं होतं, ते अशाच कारणाने पूर्ण होत नाही आहे. आणि आम्ही आता ठरवलं की जेव्हापर्यंत स्टॅग्नंट पॉलिसी येणार नाही तेव्हापर्यंत तरी आम्ही कुठल्याही महाराष्ट्रातल्या ज्या सोलरच्या पॉलिसीज आहेत त्याच्यावरती कुठल्याही प्रकारचे कस्टमर त्याच्यामध्ये लॉग इन करणार नाही. हा आमचा पहिला स्टँड आहे. 24-25 तारखेला सेंट्रल गव्हर्नमेंटशी भेटल्यानंतर काय स्टँड येतो आणि राज्यव्यापी म्हणजे प्रत्येक डिस्ट्रिक्ट, प्रत्येक तहसीलच्या ठिकाणी
जे काही इंटिग्रेटर PM सूर्यगरमध्ये रजिस्टर्ड आहेत त्यांच्या प्रत्येकांशी फिजिकली भेटून पुढची रूपरेषा आम्ही ठरवू. पण एवढं नक्की की यावेळेसचं जे आंदोलन राहणार आहे ते बाकीच्या आंदोलनांपेक्षा खूप मोठ्या प्रमाणामध्ये राहणार आणि ते जेव्हापर्यंत फिजिकली कुठल्याही प्रकारचं रिटर्न आश्वासन भेटत नाही किंवा पॉलिसी तयार होत नाही की आम्ही पुन्हा काहीतरी असं नवीन संशोधन करू आणि त्याच्या पहिले एक जॉईंट कमिटी फॉर्म होत नाही ज्याच्यामध्ये डिस्कॉम, MNRE, स्टेट रिप्रेझेंटेशन आणि जेवढ्या काही संघटना आहेत त्यांचे रिप्रेझेंटेशन होऊन ते आम्ही तेव्हापर्यंत तरी आमचं स्टँड तसंच राहणार. चॅनलच्या माध्यमातून आपले जे दर्शकगण जे बघत आहे, जे ग्राहक बंधू बघत आहे, ते या निर्णयामुळे कुठेतरी एक गोंधळ निर्माण झाला तर काय प्रेमाचा संदेश आपल्या मार्फत असणार आहे? असं आहे की मी सगळ्या ग्राहकांना म्हणजे महाराष्ट्रातील असेल किंवा बाकी देशातील ग्राहकांना ह्या सगळ्या ज्या पॉलिसीज आहेत यांना कुठली स्कीम हे फक्त आणि फक्त सेंट्रल गव्हर्नमेंट आणि स्टेट गव्हर्नमेंटमध्ये बसलेले अधिकारी सक्सेसफुल करू शकत नाही. या स्कीम कुठल्या तरी सोलर इन्स्टॉलेशनसाठी नाही आहेत, कारण सगळ्यांवरती असं आहे की आता डिस्कॉमचा फायदा होत नाही आहे, सोलरवाल्यांचा फायदा होतोय. आमचा काहीच फायदा नाही. कुठल्याही उद्योजकामध्ये हा फायदा जो आहे तो डायरेक्ट कन्झ्युमरचा फायदा आहे आणि लॉसेस पण डायरेक्ट कन्झ्युमरचे आहेत. उद्या जर का या प्रकारचे पॉलिसीज इम्प्लिमेंट झाल्या आणि सोलर कमी लावायचं असेल तर आमचा धंदा जाणार आहे पण तुमचे राईट जाणार आहेत. बाकीच्या राज्यांमध्ये त्यांना हवी तेवढी सोलर सिस्टम ते लावू शकतात, महाराष्ट्रामध्ये लावू शकत नाही. महाराष्ट्रामध्ये वीज ही इतर राज्यां थ्रू जास्त आहे तर कन्झ्युमर राईट्सला कुठेतरी प्रॉब्लेम आहे. सोलर इंटिग्रेटरचा विषय नाही आहे, कन्झ्युमर राईटचा विषय. तर कन्झ्युमरनी सुद्धा अवेअर व्हायला अत्यंत आवश्यक आहे. या पॉलिसीबद्दल कन्झ्युमरनी स्टेट गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंटला प्रश्न विचारले पाहिजे आणि एक मोठी मोमेंट ही कन्झ्युमरनी तयार केलेली पाहिजे. मी कन्झ्युमर फेडरेशन्स असतील किंवा कन्झ्युमर राईटचं जे ऑर्गनायझेशन त्यांनी हा विषय समजून घेऊन राज्य शासन आणि केंद्र शासनाला पकडलं पाहिजे. इंटिग्रेटर आज ऑर्डर कॅन्सल म्हणजे इंटिग्रेटरचे ऑर्डर कॅन्सल होते. याच्यामध्ये खूप छोटे उद्योजक आहेत, वेल्डर, इलेक्ट्रिशियन किंवा टाटास जे ड्रायव्हर्स आहेत ते, आणि यांनी लोन घेऊन आपले उद्योग चालू केले. कस्टमरनी थोडेसे समंजसमध्ये आहे की काय करायचं म्हणून ऑर्डर स्टॉप केलेले आहेत. मार्च आहे, फेब्रुवारी मार्चमध्ये आज कुठल्याही कंपन्यांच्या बॅलन्स शीट फायनल होतात, त्याचं पुढच्या वर्षीचं भवितव्य त्याच्यावर ठरलेलं असतं. कन्झ्युमरनी आपले पैसे वापस मागत असताना किंवा नवीन ऑर्डर कॅन्सल करत असताना थोडा तरी सोलर इंटिग्रेटरचा विचार करावा आणि ही पॉलिसी जेव्हापर्यंत काही डिसिजन येत नाही तेव्हापर्यंत तरी कन्झ्युमरनी इंटिग्रेटर सोबत राहावं अशी अपेक्षा करतो, कारण त्यांनी तुमच्याकडची ऑर्डर फायनल करायला खूप मेहनत घेतलेली आहे. आज के लिए बस इतना ही. ऐसे ही ताज़ा खबरों के लिए बने रहिए डेली न्यूज़ 9 के साथ. हमारे चैनल को लाइक करें, शेयर करें, सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर प्रेस करना ना भूलें. धन्यवाद.